जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. इचलकरंजी येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी शिक्षणाची ताकद, सामाजिक समतेसाठी केलेलं कार्य आणि तरुणांनी या विचारांचा अंगीकार करून समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी असं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये जपत समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं सांगितलं. यावेळी प्राध्यापक FN पटेल, प्राध्यापक JR पाटील, डॉक्टर प्रवीण पवार, प्राध्यापक प्रमोद काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केलं, तर आभार प्राध्यापक अभिजित पाटील यांनी मांडलेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संवैधानिक मूल्यांविषयी जागृती निर्माण झाली. सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक FN पटेल, इचलकरंजी. त्यांचा आदर्श मानतात आणि इथल्या ज्या अस्पृश्यतेच्या चळवळी झाल्या त्या चळवळीमधून प्रेरणा घेऊन तिथली जी माझ्यामध्ये पुरी कमान अशी काही एक जात आहे की आता मला नेमकं तिचं नाव आठवेना, तर ती जात जी आहे ती लोक जी आहेत ती लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे आणि त्या चळवळीची प्रेरणा घेऊन त्यांची असणारी जी अस्पृश्यता आहे किंवा त्यांच्यावरती होणारा जो भेदभाव आहे त्या भेदभावापासून संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची प्रेरणा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरचा हा खरं तर ही व्यक्ती आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी फक्त 2 आठवणी सांगणार आहे त्यांच्या, जी त्यांच्या वेगवेगळ्या चरित्रांमध्ये आलेली आहे आणि मी तुम्हाला मोकळं करणार आहे. तुम्हाला जास्त मी थांबवणार आहे. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.